गडकराई सातारा दिनांक 3/7/2025 रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 186/2025 ही नोंद केली होती। ही FIR माझ्यासोबत झालेली फसवणूक आणि घरात झालेल्या चोरी संदर्भात होती। ज्या व्यक्तीशी लग्न झालं तिनेच ही फसवणूक केली गेलेली आहे आणि तिच्याकडूनच ही चोरी झालेली आहे। हे सगळं माहीत असताना देखील शाहूपुरी पोलीस स्टेशनने तपासामध्ये खूप विलंब केला। शिवाय आमचे घरातून झालेली चोरीचे ऐवज घरातून झालेले जे सोने आहे, शिवाय घरातून गेलेला मोबाईल आणि इतर भेटवस्तू यातली एकाही वस्तूची रिकव्हरी आम्हाला आज ताब्यात शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकारी प्रियांका बाबर यांनी दिलेली नाही किंवा त्याचप्रमाणे ह्या FIRमधून जी कलम चोरीची आहेत हे त्यांनी परस्पर आम्हाला न सांगता कमी केलेले आहे। त्यामुळं आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहे, जेणेकरून योग्य ती कारवाई या तपासी अधिकाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि तपासामध्ये जे त्यांनी हेतुपुरस्कर या ज्या गोष्टी त्यांनी दाबल्या गेलेल्या आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आमचं सोनं हे पुन्हा आम्हाला मिळालंच पाहिजे। त्यासाठी आम्ही हे उपोषण करतो आहे। या सर्व गोष्टींमुळे आम्हाला नाहक मानसिक त्रास झालेला आहे आणि फॅमिलीचं खूप नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये। नमस्कार, मी सुनीता राजाराम गजामपूर। हा माझा मुलगा प्रवीण राजाराम गजामपूर आता 2025मध्ये मार्चमध्ये 2 मार्चला मुलाचं लग्न केलं, पण लग्न करताना ती मुलगी आम्हाला फसवली। 2088ची जन्मतारीख दाखवली, माझ्या मुलाची 85 तारीख होती आणि त्यामुळं मला वाटलं हे 88 आणि 85 3 वर्षाचं अंतर आहे म्हणून आम्ही लग्न केलं, पण त्या मुलीची जन्मतारीख 2081ची होती तारीख। फसवलं, पूर्णपणे फसवली मला, माझ्या मुलीला आणि मुलाला। तिने इतकं गोड बोलून तिनं घरात आली, गोड बोलून घरात आली आणि त्याच्या लग्न झाल्यानंतर तिच्या वागण्यात मला थोडंसं बदल जाणवत होता। त्यामुळं मी थोडेसे नर्वस होते, मुलाला पण सांगत होते की बाबा हे काहीतरी वेगळं दिसतं। पण ती मुलगी इतकी चालाक होती, इतकी चालाक म्हणजे अशी मुलगी अजिबात मी आयुष्यात कधी बघितलं नाही। मी पण मुख्याध्यापिका म्हणून काम केलेली शिक्षिका आहे आणि हा अशा माझ्या MBA शिकलेला मुलगा, त्या मुलावर इतका मोठा अन्याय झालेला आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे। आम्ही हा अन्याय कसं सहन करणार? कारण माझ्या घरातल्या वस्तूसुद्धा तिनं चोरून लग्नात आलेल्या गिफ्टसुद्धा तिनं चोरून नेलेली आहे। लग्न आम्ही केलं, सून आणली ती घरात सून आणली, पण ती सून नव्हती। आम्हाला खूप म्हणजे त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय आणि आम्हाला शासनाकडून एवढंच अपेक्षा आहे की आमच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय त्यांनी दूर करावा।